बॅट खाली चेंडू, चेंडू जाईल सीमा पार, हा येईल षटकार आणि षटकाराच्या मदतीने धाव संख्या झाली आहे 7 या अंकावर. या एका षटकाराने संदेशचं मनोबल आणि टीमचं मनोबल नक्कीच वाढलं असेल. ज्या सुरुवातीची गरज त्यांना आहे त्यासाठी हा षटकार खूप गरजेचा होता आणि तो दाखवून दिलाय संदेशने. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या अंकावर. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव असेल. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण चालू आहे मैदानावर, आपण पाहू शकतो विराटच्या मदतीने. पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिला सीमा पार, हा येईल षटकार. खूपच चांगलं अशी बॅटिंग करत असताना संदेश आपल्या संघासाठी आणि या 6 धावा, या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. खूपच चांगली अशी बॅटिंग करताना आपण पाहतोय संदेशला मैदानावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव येईल. मी जसं म्हटलं एक तेरी तो एक मेरी असं समीकरण चालू आहे मैदानावर. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, अजून एक बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खूप चांगला असा फटका आपण पाहतोय आणि या मिळतील 4 धावा साई संघाला आणि 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 17 या धाव संख्येवर. खूपच चांगली सुरुवात, ज्या सुरुवातीची अपेक्षा त्यांना होती ती सुरुवात त्यांनी संदेशने करून दिली आहे आणि विराजवर आघात केलाय. जवळजवळ 17 धावा त्याला कुठल्यात या त्याच्या ओव्हरमध्ये. आणि लक्षात असू द्या की 2 धावांची पॅनल्टी होती तर टोटल स्कोर असेल 19. आपण जर कालचा खेळ पाहिला असेल तर पोई संघाने खूपच चांगली अशी बॅटिंग आणि बॉलिंग केली असेल. योगराज बुटेरे यांचा तो संघ होता, त्याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन पाहिलं की कसं चेसिंग करायची तर कसं डिफेंड करायचं हे खूप चांगल्या रीतीने त्याने समजावून दिलं. आणि हा संघ पोई संघ जो टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. असे आपले योगराज बुटारे आज मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो. तसेच स्क्वेअर लेगच्या भूमिकेत मंगेश भोईरला आपण पाहू शकतो. नवीन गोलंदाज रोशन आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर. त्याला फेस करतील हेमंत. हवेत चेंडू आणि इथे झेल होईल, झेल बाद व्हावल लागेल हेमंतला. सुरुवात तर चांगली केली आहे रोशनने आणि पहिला झटका लागलेला आहे साई संघाला. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो जात असताना हर्षल. जी सुरुवात संदेशने केली आहे त्या संदेशच्या सुरुवातला कंटिन्यू ठेवण्याचं काम हर्षल करू शकेल का? हेमंत मात्र माघारी परतलाय 0 या धाव संख्येवर. धाव संख्या 19. सुरुवात तर चांगली केली रोशनने पण ती सुरुवात तो ठेवू शकेल का आपण पाहूया.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा मानस होता पण धाडस नव्हतं, त्यामुळे एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. रिव्हर्स अटॅम्पचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरलेत. या येतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. जी सुरुवात संदेशने केली आहे ती सुरुवात तो कायम ठेवत असताना आणि चांगली अशी चांगला असा चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाच्या 24 धावा आणि संदेश हा वैयक्तिक 20 धावांवर खेळत आहे. खूपच चांगली अशी बॅटिंग करतोय तो आपल्या साई संघासाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फेकून दिला चेंडू. या मिळतील 4 धावा. खूपच सुंदर अशी बॅटिंग आपण पाहू शकता संदेशच्या बॅट मधून आणि ह्या येथील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28 या धाव संख्येवर. त्याने 2 चेंडू 2 चौकार लागले असा संदेश. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पटका सजवता आला नाहीये. हा येईल निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी या ओव्हरचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा देखील निर्धाव येईल आणि ओव्हरची समाप्ती या निर्धाव चेंडूने. आतापर्यंत आपण पाहतोय की धावसंख्या लागली 28 धावपळकावर एका गड्याच्या मोबदल्यात. खूपच चांगले बॅटिंग करत असताना संदेश आपण पाहतोय जो वैयक्तिक 24 धावांवर आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आहे. जे पॉवर प्लेचे जे षटक होते त्याच्यामध्ये ज्या धावा कुठल्या हव्या होत्या त्या त्याने काढून दिल्यात संघासाठी. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी. बघूया किती धावा बनवू शकतात साई संघ. नवीन गोलंदाज दीपक आपण पाहतोय. पॉवर प्ले नसेल, आपण पाहू शकतो की 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या अंकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अजून एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात आणि धावसंख्या 30. आडव्या बॅटने खेळायला चेंडू आणि या एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खूप चांगली अशी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. 2 धावा तर वाचवल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे
घेतलेल्या आहेत साई संघाने. खूपच चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. 3 धावेच्या मदतीने धाव जाऊन पोहोचेल 33 या अंकावर. ज्या गोलंदाजीची अपेक्षा इनगाव संघाला होती ती तरी झाली नाहीये, कारण की 2 चेंडू स्क्वेअर असे फेकलेत आणि ह्या पहिल्या चेंडूवर अशा 3 धावा, जवळजवळ 1 चेंडू 5 धावा अशा आलेल्या आहेत दीपक यांच्या गोलंदाजीवर. खूपच चांगला असा फटका सजवला इथे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावपळात जाऊन पोहोचेल 34 या अंकावर. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू होता. फटका चांगला सजवला होता. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पण एकच धाव मिळेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहू शकतो आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल 35 या अंकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली आहे. पुढच्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. खूपच चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 37. खूपच चांगली अशी बॅटिंग करतोय संदेश, ज्याने 2 ओव्हरमध्ये खूप चांगला असा आघात केला होता, पण आता तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलंय त्याला दीपकने. दीपकच्या गोलंदाजीची सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी खराब होती, पण त्यानंतर शांत ठेवलंय त्याने बॅटर्सला. ते निर्धाव चेंडू. खूपच चांगला असा कमबॅक आपण पाहतो दीपक कडून. एक चेंडू असेल. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, पण सजवू शकले नाहीत. एकच धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट आपण पाहू शकतो. पूर्णपणे शांत ठेवलंय संदेशला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाऊ द्या. खूपच चांगली अशी ओव्हर इथे दीपकने केली आहे आणि जो मेन बॅटर आपण पाहतोय संदेश, जो चांगली बॅटिंग करतोय, त्याला शांत ठेवलंय दीपकने. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन 39 या अंकावर. 39 विथ लॉस ऑफ 1 विकेट.
पुन्हा एकदा आपण पाहू शकतो रोशनला गोलंदाजी मार्कवर. त्याने या सत्रातलं दुसरं षटक हाताळलं होतं जे 9 रन देऊन 1 विकेट अशी संपादित केली होती महत्वाची अशी हेमंतची. पहिला चेंडू फुल टॉस, पण त्याचा असा फायदा उठवू शकले नाही आणि विकेट गमवावी लागेल साईज संघाला. खूपच चांगली अशी गोलंदाजी करत असताना रोशन, ज्याने जेव्हा पहिलं षटक हाताळलं होतं त्यामध्ये पण त्याने पहिल्या चेंडूवर महत्वाचा गडी हेमंतला बाद केलं होतं. तसंच काहीसं चित्र आपण या ओव्हरमध्ये देखील पाहतोय की ज्याने हर्षलला पहिल्या चेंडूवर बाद केलंय, झेलबाद केलंय. आता नवीन फलंदाज भूषण जात असताना हवी तशी फटकेबाजी रोशनच्या गोलंदाजीवर करता आली नाहीये अजून साई संघाला. एकच धाव येईल इथे आणि धावसंख्या 40 या अंकावर. आणि आता संदेशला आपण पाहू शकतो जो मेन बॅटर, ज्याने खूप चांगली अशी बॅटिंग इथे केली आहे, तो स्ट्राईकवर आहे. आणि हा येईल निर्धाव चेंडू. खूपच चांगली अशी गोलंदाजी रोशन यांच्या द्वारे आपण पाहू शकतो. चौथा चेंडू आणि बॅट खाली चेंडू ऑफ साईडच्या दिशेने फेकून दिलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. फटका तर चांगला होता पण तेवढी ताकद मात्र लागली नाही, त्यामुळे 2च धावा मिळते आणि 2 धावेच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचल 42 या अंकावर. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आहे, त्याच्यामध्ये त्याने 3 धावा दिलेत आणि 1 विकेट घेतलेली आहे असा रोशन आपण पाहू शकतो. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता, असफल ठरलेत बॅटर संदेश. खूपच चांगली अशी गोलंदाजी रोशनने केली आहे इथे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू हवेत होता, पण झेल इथे ड्रॉप झाली आहे. खूपच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो हिंदगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि महत्वाची जी विकेट होती संदेशची ती सोडली आहे. आणि या एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 43 या अंकावर. खूपच चांगली गोलंदाजी, फक्त 4 धावा खर्च केल्या रोशनने आपल्या या ओव्हरमध्ये. जवळजवळ त्याने 2 ओव्हर फेकल्या आणि आतापर्यंत त्याने फक्त 13 धावा देऊन 2 विकेट, महत्वाचे 2 विकेट त्याने संपादित केलेत इथे इनगाव संघाकडून. पण सुरुवातीच्या 2 ओव्हरचा खेळ पाहिला तर जवळजवळ 28 धावा होत्या. त्यानंतर 12 चेंडूंमध्ये फक्त 15 धावा काढल्या साईज संघाने आणि 43 या धावसंख्येवर 4 ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो साईज संघाला. महत्वाचा जो बॅटर आहे संदेश, तो अजूनही क्रीजवर आहे, त्यामुळे काहीही होऊ शकतं आपल्याला माहित आहे. तर बघूया हे शेवटचं शतक काय होतंय, जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील या ओव्हरमध्ये.
आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन येत आहेत अनिकेत इनगाव संघासाठी. खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहिली दीपक आणि रोशनच्या मार्फत. आता बघूया अनिकेत तोच कामगिरी करू शकेल का, बॅटर संदेशला थांबवू शकेल का तो. पहिला चेंडू हवेत आणि इथे झेलबाची संधी असेल. खूपच चांगला फटका सजवला होता पण ताकद मात्र कमी पडली आणि इथे संदेशला आपलं विकेट गमवावी लागेल. महत्वाचा खेळाडू होता संदेश, त्याची गरज होती आता या ओव्हरमध्ये. त्याला पहिल्या चेंडूवर विकेट गमवावा लागलाय आणि हा लागेल तिसरा झटका साई संघासाठी. जो संदेश ज्याने 19-20 चेंडूंमध्ये जवळजवळ 32 धावांचं जे त्याने 32 धावांची जी खेळी ती खेळून तो परततोय. खूपच चांगली अशी खूपच चांगली खेळी त्याच्याकडून झाली. त्याची गरज होती आता या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 5 चेंडू अजून बाकी आहेत. नवीन फलंदाज प्रतीक आपण पाहतोय. जी फटकेबाजी संदेशने केली तीच फटकेबाजी आता प्रतीकला करावी लागेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरलेत आणि हा येईल चौकार. खूपच चांगली अशी सुरुवात प्रतीक. आपल्या पहिल्या चेंडूवर त्याने 4 धावा मिळवल्यात आणि 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 47 या अंकावर. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवर विकेट तर दुसरा चेंडूवर चौकार आपण पाहतोय. तिसरा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू काहीही करू शकले नाही. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला बोलतो आपण असा यॉर्कर लाईनचा चेंडू निर्धाव येईल त्यावर. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपळक आपण पाहतोय 47 या अंकावर आहे साई संघाचं. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू त्याला खोदून काढलाय. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो या प्रतीक आणि भूषण कडून. आणि आपण पाहतोय की रनिंग बिटवीन द विकेट चांगलं होतं पण एक शॉर्ट रन इथे प्रतीक कडून आपण पाहतोय तो. त्यामुळे आता आपण धाव संख्या पाहिली तर 48 वर. पुढील येणारा हा चेंडू एकच धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने धावपळीत जाऊन पोहोचेल 49. शेवटचा चेंडू असेल या सत्रातला. आपण पाहतोय मोठी अशी फटकेबाजी पाहायला मिळालीच नाहीये ज्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिली होती सुरुवातीच्या. शेवटच्या 3 ओव्हर जवळजवळ जखडून ठेवल्या बॅटर्सला साई संघाच्या. शेवटचा चेंडू या सत्रातील. फटका सजवण्याचा प्रयत्न होता पण तेवढी अशी ताकद लागली नाहीये त्यामुळे एकच धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट आणि इथे ह्या 2च धावा मिळतील. तिसऱ्या धावेसाठी आता बाद व्हावं लागेल भूषणला. आपलं विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय आणि आता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळक जाऊन पोहोचेल 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं आहे इनगाव संघासमोर. आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ खूप छान झाला होता. जवळजवळ 28 धावा कुठल्या होत्या साई संघाने. त्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवलं बॅटर्सला आणि फक्त 18 चेंडूंमध्ये जवळ फक्त 22 धावा ते काढू शकलेत. आता 52 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे इनगाव संघासमोर. बघूया इनगाव संघ काय करतोय.
थँक यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्यं शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिव शंभू राजा दर्या दर्यातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. रक्त सांडले माती वेचले आम्ही स्वराज्य मोती भिडविरी रणांगणाशी छाती रोखले आम्हीच वादळांची गती पराक्रमामुळे थरथरली धरती मॅनातून उसळे तलवारीची पाती भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे राजे शिव छत्रपती. चला बाहुली टीमचे कॅप्टन आणि आपटी टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस आपण करणार आहोत. 14 विद्येचा 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती आणि त्या गणपती बाप्पाला मानवंदन करून आग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या शुभ आशीर्वादाने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक श्रवण तुम्हाला खरवय बदलापूर पुन्हा एकदा सुरुवात करतोय. येस आपटी वर्सेस वाहुली या दोन टीमच्या दरम्यान टॉस आपण पाहिला. टॉस जिंकला टीम गावदेवी आपटी या संघाने स्वीकारले क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलं आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी वाहुली या टीमला. चला आपटी टीमचे कॅप्टन आपण लगेचच या त्यांनी वाहुली टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला आपटी टीमचे कॅप्टन येस मॅच आपण पाहता एका बाजूला संघ साई आणि त्याच्या विरोधात दुसऱ्या बाजूला इंदगाव संघ या दोन टीमच्या दरम्यान आपण मॅच पाहता. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना साई टीमनं धावा बनवल्या तब्बल 51 आणि तदनंतर 52 धाव्यांचं भलं मोठं लक्ष उभं केलंय तर इंदगाव टीमच्या विरोधात रोहित खडावला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्राईक एनला नॉन स्ट्राईक एनला रोशनला पाहता. रोहित आणि रोशन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बोलवतो यार. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना P1चं पहिलं षटक हर्षल तयार. साई टीमचा खऱ्या अर्थानं हे पहिलं षटक हाताळण्यासाठी हर्षलला आपण पाहत त्याच्या विरोधात रोहित तयार झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पंचांचा हिरवा कंदील सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल
पहिला बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न, फटका फसलाय पहिल्या बॉलवरती. इथे विकेट संपादित होत असताना बॅट्समन होईल आउट. हर्षलनं खऱ्या अर्थानं या पहिल्या बॉलवरती आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना गोलंदाज आपण पाहत आहे हर्षलला. विशाल कडवला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवलाय. देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर चेंडूच्या पाठमोरा धावतोय. बघता बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. स्वतःचा आणि संघाचं खातं खुलं करत असताना विशाल कडवला आपण पाहता 52चं लक्ष आहे. 2 लागल्या गेल्यात. 50 अजूनही बनवायच्यात येणाऱ्या 28 बॉल मध्ये. पुढचा बॉल या वेळेला आडव्या पाटनं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न राहिला. यस यस, पंचांचा फिंगर अप. पंचांनी अपील स्वीकारली आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा दुसरा विशाल कडवच्या स्वरूपात. बॅट्समन आउट. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण हर्षलची पाहत आहे. पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज दीपक. चांगला बॉल या वेळेला, चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं बॉल सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील बॉल आलाय डॉट. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हर्षलची आपण पाहत आहे. अगदी 52 धावा खऱ्या अर्थाने डिफेंड करायच्या आहेत आणि त्या 52 धावा डिफेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी देखील अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी डोळ्याच्या समोरून पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहत आहे. आतापर्यंत 5 चेंडू गोलंदाज हर्षलनं हाताळल्यात. 2 विकेट संपादित केल्यात. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळावं याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना गोलंदाज हर्षलला आपण पाहता. नेक्स्ट बॉल, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिल्यामधील. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा कंप्लीट होईल का? यस, सिंगल कंप्लीट होईल. पंच आमच्याकडे वळतील. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल या दरम्यान एकवटली गेली आणि षटक क्रमांक संपले पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम इंदगाव.
52चं लक्ष 3 लागल्या गेल्यात अजूनही येणारे बॉल शिल्लक आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात त्या 49. पहिला बॉल याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा बॉल चालला यष्ट्यांमध्ये प्ले डाऊनच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन धक्का लागणारा तब्बल तिसरा बॅटिंग करत असताना इंदगाव टीमला दीपक बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इंडिया नंबर 5 5व्या क्रमांकावरती आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय पंकजला पाहता. नेक्स्ट बॉल यावेळेला बॅटची कडा बॉल मागे चाललाय. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्याच पावली मैदान देखील सोडावं लागते. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इंदगाव टीमची. सहाव्या क्रमांकावरती विराजला आपण पाहता. अगदी रोशनचा जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता. माशासारखा तळफळतोय स्ट्राईक घेण्यासाठी. फुल टॉस होता फ्लिक करायचा प्रयत्न धोक्याची घंटा वाजली आहे. एक धाव कंप्लीट. याच दरम्यान चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळता. भन्नाट वेगानं हा बॉल हाताळत असताना वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनचा जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता रोशन. आतापर्यंत एक बॉल फेस करत असताना निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. या धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 4 गडी गमावत असताना इंदगाव टीमची टोटल 4 अंकावरती 4 आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाला. त्रिफळा चित करत असताना फलंदाजाने दांडी दाखवली आणि गोलंदाजानं तीच दांडी वाकवली. बॅट्समन होईल बाद.
खऱ्या अर्थानं निम्मा संघ ढासळत असताना इंदगाव टीमचा धक्का लागणारा 5वा बॅट्समन रोशनच्या स्वरूपात नवीन फलंदाज तब्बल 7व्या क्रमांकावरती अनिकेतला आपण पाहता. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि हा शेवट देखील गोड करत असताना काय षटक आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता 3 विकेट या षटकामध्ये कॅरी केल्या आणि या फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करत असताना अप्रतिम षटक, इकॉनॉमिकल षटक, कॅल्क्युलेटिव्ह षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दीपेशचा आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम षटक. पुढचा बॉल या दरम्यान क्या बात आहे. बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला गॅदर केलाय. या दरम्यान पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, डॉट आला. तर नंतर दुसरा बॉल भन्नाट वेगानं हाताळत असताना हा देखील बॉल डॉट. या दरम्यान स्विचिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा तब्बल 6वा टीम इंदगाव संघाला फलंदाज बाद. पुढचा बॉल या दरम्यान पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 3 बॉल डॉट आणि नंतर 4थ्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना LBWच्या स्वरूपात आणि या 5व्या बॉलवरती सिंगल इथे खर्च केली आहे. काय षटक आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक अगदी दीपेशचं आपण पाहिलं. फक्त आणि फक्त अवघी एकच धाव गोलंदाज दीपेशनं खर्च केली आणि बघता बघता 3 विकेट दीपेशनं कॅरी केल्यात. शेवटचा बॉल या दरम्यान आणखीन एक विकेट. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट क्रमांक 34 प्रस्थापित करत असताना नाव त्याचा गोलंदाज हर्षल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते फक्त आणि फक्त 5 अंकावरती आणि संघ जाऊन पोहोचलाय 7 गड्यांच्या नुकसानात 5.
तब्बल 9व्या क्रमांकावरती सुरेशला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. खऱ्या अर्थानं बॅकफूट वरती खेळत असताना इंदगाव टीमला आपण पाहताय संदेशला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी आपण हर्षलची पाहिली, त्यानंतर तितकीच चांगली गोलंदाजी दीपेशची देखील पाहिली. हर्षलनं कॅरी केल्या तब्बल 4 विकेट, दीपेशनं कॅरी केल्या तब्बल 3 विकेट. नेक्स्ट बॉल. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट. या वेळेला पुन्हा एकदा झेलची शक्यता. फलंदाजाला परतावा लागेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. तब्बल 7 गडी आतापर्यंत गमावलेत. हा देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 3 बॉल आणि 3 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहत आहे साईड टीमच्या गोलंदाजांकडून. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर फक्त आणि फक्त 5 या अंकावरती स्थिरावलाय धावफलक. अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉल डॉट. अजूनही एकही मॅनेज षटक आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. हा देखील बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा 4था डॉट. गोलंदाज संदेशच्या माध्यमातून येणारे शेवटचे 2 बॉल डॉट आपल्याला जर पाहायला मिळाले तर आजच्या दिवसामधील हे मेडल षटक आपल्याला जरूर संदेशच्या नावावरती पाहायला मिळेल. पण क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं जर आणि तरला महत्व नाहीये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत एकही मेडल षटक आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा देखील बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू गोलंदाज संदेशच्या नावावरती राहिलेत. हा शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती राहतोय याचं उत्तर हा येणारा एकच बॉल देऊन जाईल. शेवटचा एक बॉल. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये फटका फसला. यस पहिला मेडल षटक इथे खऱ्या अर्थानं गोलंदाज संदेशच्या नावावरती राहिलाय. अप्रतिम षटक, इकॉनॉमिकल षटक, कॅल्क्युलेटिव्ह षटक आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात आहे. काय गोलंदाजी करत असताना साई टीमच्या या गोलंदाजांकडून पहिला षटक हाताळला गोलंदाज हर्षलनं. त्यांना धावा खर्च केल्या तब्बल 3-2 विकेट कॅरी केल्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळला गोलंदाज दीपेशनं. त्यांना धाव खर्च केली फक्त आणि फक्त 3 विकेट त्यानं देखील कॅरी केल्या. त्यानंतर तिसरं षटक हाताळलं पुन्हा एकदा गोलंदाज हर्षलनं. त्यानं धाव खर्च केली फक्त आणि फक्त पुन्हा एकदा 2 विकेट कॅरी केल्या. आणि 4थं षटक हाताळत असताना गोलंदाज संदेशला आपण पाहतोय मेडल षटक प्लस 1 विकेट. अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार प्रतीक. क्या बात आहे. हा देखील बॉल डॉट. सध्याच्या घडीला आजचा दिवस ही मॅच गाजवली आहे टीम साई संघाच्या गोलंदाजाने. ज्या प्रकारे हर्षलनं कामगिरी केली, ज्या प्रकारे गोलंदाज दीपेशनं कामगिरी केली, ज्या प्रकारे संदेशनं कामगिरी केली, अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करेल की काय. यस पंच आमच्याकडे वळत आहेत आणि या सत्रातील येणारा हा पहिला वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली एक्स्ट्राच्या स्वरूपात ही 1 धाव बहाल केली झाली आहे. 6 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्या. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहता. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला हा फटका खेळायचा प्रयत्न राहिला होता. 2-2 फिल्डर चेंडूच्या पाठ मरत धावतात. फक्त आणि फक्त एकच धाव स्ट्राईक रोटेट करून देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 10व्या क्रमांकाचा हा खेळाडू आकाश सध्याच्या कडेला स्ट्राईक येईल. या दरम्यान 9+4 अर्थातच या सत्रातील येणारा तब्बल पहिला चौकार. नशिबाची साथ, नशिबाचा पंजा इथे उघडत असताना टीम
इंदगाव संघासाठी. नेक्स्ट बॉल पुढे ससावना फटका खेळवायचा होता. अगदी फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल मागे चाललाय. फिल्डर तोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल रन जरूर ऍड केली जाईल. 3 बॉलचा खेळ अद्याप संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आणि फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे इंदगाव टीम साठी. या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत करत असताना अगदी विजयाच्या दारामध्ये खऱ्या अर्थानं पाऊल टाकलंय टीम साई संघानं. यावेळेला हा देखील बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्राच्या स्वरूपात. या सत्रातील हा तिसरा अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 2 वाईड 1 नो. नो वरती चौकार आणि आता संघ जाऊन पोहोचलाय तर 14 अंकावरती. बॅटची कडा बॉल चाला विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील बॉल डॉट. चौथा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन मध्ये डायरेक्ट हिट करायचा होता. एक लेझी क्रिकेट आपल्याला इंदगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5व्या बॉलवरती ही सिंगल. शेवटचा एक बॉल. या दरम्यान सामना जिंकला क्षेत्ररक्षण करत असताना टीम साई या संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल इंडिव्हिज्युअल 32 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या आणि या स्पर्धेतील पहिला मेडल षटक